रेल्वे स्थानकांवरील पाणी पिताय मग सावधान, कारण रेल्वे स्थानकांवरील पाण्यामध्ये ई कोलाय विषाणू आढळलेला आहे। वॉटर कूलर आणि नळामधून घेतलेल्या पाण्याचे नमुने त्या नमुन्यांचं हे समोर आलेलं आहे। अहवाल समोर आलेला आहे। 89% रेल्वे स्थानकांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असल्याचंही समोर आलंय। सीएसएमटी कल्याणसह 412 स्टेशनवरील पाणी दूषित आहे। कॅगच्या अहवालामधून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे। देशातील 512 स्थानकांवर स्वच्छतेची पाहणी करण्यात आलेली आहे। कॅगच्या अहवालामधून रेल्वे प्रशासनाचा हा कारभार उघड झालेला आहे। रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेसह मूलभूत सुविधांबाबत नियंत्रक आणि महालेखा परीक्षक अर्थात कॅगच्या अहवालामधून अनेक गंभीर बाबी समोर आलेल्या आहेत। या तपासणीमध्ये अनेक स्थानकांवर पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेमध्ये त्रुटी आढळलेल्या असून अनेक रेल्वे स्थानकांमधील पाणी हे दूषित आहे असं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। संसदेमध्ये सादर करण्यात आलेल्या या अहवालात देशातील 512 रेल्वे स्थानकांवरील प्रवासी सुविधा आणि स्वच्छतेची तपासणी करण्यात आल्याचं या अहवालामध्ये म्हटलेलं आहे। देशातील काही रेल्वे स्थानकांमधील पाण्यांमध्ये मानवी विष्ठेत आढळणारं ई कोलाय जीवाणू आढळलेलं आहे। रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलर आणि नळांमधून घेतलेल्या पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या नमुन्यांच्या तपासणीमध्ये टोटल कोलिफॉर्म्स जीवाणू आढळलेले आहेत। यामध्ये ई कोलायचाही समावेश आहे। ई कोलायच्या काही प्रकारामुळे अन्नामधून विषबाधा, अतिसार आणि गंभीर परिस्थितीमध्ये मूत्रपिंड निकामी होण्याची समस्या उद्भवू शकते। दरम्यान याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी। संपूर्ण देशातील 512 जे रेल्वे स्थानक आहेत त्यातील 412 ज्या रेल्वे स्थानकापैकी कल्याण, सीएसटी, लोणावळा आणि असे जे काही रेल्वे स्थानक आहेत त्या रेल्वे स्थानकामध्ये जे पाणी पिण्याचे जे ठिकाणं आहेत त्या ठिकाणाचं जे आहे ते जे आहे त्यांनी नमुने जे आहे ते संसदेमध्ये जे आहे ते सादर केलेले आहेत। पाणी मोठ्या प्रमाणात जे आहे ते दूषित आहे। या नमुन्यामध्ये ई कोलाय जीवाणू आढळल्याचं याच्यामध्ये समोर आलेलं आहे। 512 पैकी 412 जे आहेत जे रेल्वे स्थानक आहेत त्या ठिकाणी देखील अस्वच्छता आहे। त्याचप्रमाणे जे महत्त्वाचं म्हणजे जे प्रवासी आहेत ते रेल्वे स्थानकामध्ये पाणी पितात ते पाणी जे आहे ते दूषित जे आहे ते अहवालामध्ये जे आहे ते समोर आलेले। त्यामुळे नागरिकांना या पाण्यामुळे धोका होऊ शकतो असं जे आहे अहवालात जे आहे ते सांगण्यात जे आलेलं आहे। त्यामुळे रेल्वे प्रशासन याकडे कसं बघते, काय उपाययोजना करतात हे जे आहे ते पाहावं लागणार आहे। कॅमेरामन दिनेश जाधवसह आतिश भोईर, झी मीडिया, कल्याण।